या बहीण भावाचं काय चालू असते समजतच नाही बाबा. रील स्टार तर स्वतः नवरदेवाला घेऊन निघाले आणि दुसऱ्या गाडीनं मी निंबुरात पोहोचलो तर नवरदेवाची तयारी चालू होती. हा ऋतिक म्हणे की मी शक्तिमान सारखा पंखा फिरवतो म्हणजे तुम्हाला सगळेला हवा लागेल. आमचे आयुष दादा म्हणत की चला बाबा पटकन उशीर होऊन राहिला ना. नवरदेव म्हणे मला एवढं ताटातलं तर खाऊ द्या. त्याला सोबती युवराजन अर्चुताई बी खाऊन राहिली होती. रील स्टारले म्हटलं घ्या पोटभर नाश्ता करून. आयुष भाऊ म्हणत की हा टॅग काढून टाका. म्हटलं नाही हो बा, नवीन दिसला पाहिजे ना हा ड्रेस. आमचं इकडे हे चालूच होतं. तेवढ्यात जालन्याचे रील स्टार आरती जाधव तिच्या संपूर्ण फॅमिली सोबत तिथं आले. तेले भेटून बाहेर आलो तर आपल्या जालन्याचे रील स्टार अधिराजन शिवानी हे सुद्धा लग्न लावायसाठी आले. इकडे नवरदेव घोड्यावर बसल्यावर नवरदेवाच्या वहिनीनं पैसे ओवाळून पैशाची बरसातच करून टाकली. मग सगळ्यांना डान्स करायला सुरुवात केली. शीतल म्हणे की माझ्या भावाचं लग्न आहे, फुल एन्जॉय झालाच पाहिजे. मी बी म्हटलं मी बी त्याचा जवळ आहे, मी डीजेवर जाऊन नाची. आशिष म्हणे जवळ बा तुम्ही कुठे बी नाचा, मला ऊन लागून राहिलं मी गाडीत बसतो. इकडे नवरीचा फोन आला, नवरदेव डायरेक्ट मंडपात पोहोचला नाही रे बा. लग्न झाल्यावर नवरदेव नवरीला भेटायसाठी सगळे रील स्टार स्टेजवर आले. सगळ्यांना त्याच्यासोबत फोटो व्हिडिओ काढून घेतले. हे आशिषचे मित्र नवरदेव नवरीची आउटडोर शूटिंग असे पाहून राहिले जसं की पुढच्या महिन्यात यायचंच लग्न ठरेल आहे. हा राहुल साहिलले म्हणे की नवरदेव नवरीचे फोटो राहिले तर चालतील, पहिले आमचे फोटो काढून दे. मग तिकून आल्यावर नवरीच्या बिदायची सर्व तयारी बी झाली होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जाता व्हिडिओला लाईक बी करून टाका आणि तेवढं फॉलोचं बटन बी दाबून टाका ना रे बा.